जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, हीच गोष्ट आपण सातत्याने ऐकत आलेलो आहे. पण जगातील शक्तिशाली देशांपैकी एक देश अमेरिका, आणि याच अमेरिकेला ही गोष्ट समजायला थोडासा उशीर झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रमाणे इराणला डोळे दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच इराणने अमेरिकेला घुटण्यावरती आणलेला आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना घुटण्यावरती आणलेला आहे. अखेर युद्ध थांबलं, इराण अमेरिकामध्ये करार झाला आणि या युद्धामध्ये नेमकं कोण जिंकलं याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः म्हटलेलं होतं की इराण हा युद्धात जरी जिंकत नसला तरी करारामध्ये कधीही हारलेला नाही, आणि नेमकी तीच गोष्ट आज या ठिकाणी खरी होताना आपल्याला दिसत आहे. सो यावर आपण चर्चा करणार आहोत आणि विस्तृतपणे समजून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. अखेर युद्ध थांबलं, अमेरिका इराण करारात, नेमकं कोण जिंकलं पाहूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सर्व गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. निश्चितच तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. आता बातमी नेमकी काय आहे? वर्ल्ड रिॲक्ट्स टू US इराण डील टू एक्सटेंड सीज फायर, रिओपन स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ किंवा ही जी समुद्रधुनी आहे, अतिशय महत्वाची कडीचा भाग या युद्धामध्ये ठरलेली होती आणि ती आता रिओपन होताना आपल्याला दिसून येईल आणि व्यापार परत एकदा काय म्हणतात नीट मार्गावर आलेला दिसून येईल असं या करारामधून आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, याप्रमाणे बातम्या तुम्ही बघितलेल्या असेल. ट्रम्प साइन्स पीस डील विथ इराण, आणि इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहे, तिथले जे प्रेसिडेंट आहे ते स्वतः हजर होते आणि डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा स्वतः हजर होते. आणि नेमकं अमेरिकेनं मग ही डील साईन का केलेली आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने म्हणत होते की आम्ही इराणला संपवून टाकेल, या ज्या धमक्या देत होत्या त्या आता फोल जाताना आपल्याला दिसत आहे. कारण काय तर अमेरिकेकडे फक्त 4 हप्ते पुरेल इतकंच तेलाचा जो साठा आहे तो शिल्लक राहिलेला होता आणि जवळपास 50 ते 60 करोड डॉलर हा त्यांचं नुकसान होताना दिसून येत होतं असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. आणि ते मग हा करार साईन करण्यासाठी मजबूर झालेले आहेत का असं सुद्धा चर्चा आपल्याला होताना दिसून येत आहे. बघा, 14 पॉइंट्स यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. सीज फायर असेल, सॉव्हर्निटी असेल, त्यानंतर काय 60 डे टॉक्स म्हणजे 60 दिवस आता इथून ही चर्चा चालणार आहे आणि त्यामधून मग ही युद्ध कशा पद्धतीने थांबवता येईल आणि एकमेकांसाठीचे कुठल्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतील यावर चर्चा करण्यात येणार आहे. ठीक आहे, स्टेटस को आपल्याला दिसून येतील, सीज फायर आहे, त्यानंतर काय आहे फायनल निगोशिएशन्स यामध्ये ठेवण्यात येतील. सो असे अनेक 14 पॉइंट्स आपल्याला यामध्ये दिसून येतील. आपण यावर चर्चा करणार आहोत. तर बघा नेमकं झालं काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग वर स्वाक्षरी केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगला इस्लामाबाद मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग असं नाव देण्यात आलेलं आहे. आता इस्लामाबाद का? कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा हे युद्ध सुरू झालेलं होतं तेव्हा पाकिस्तानने यामध्ये मध्यस्थ केलेली होती. त्या अनुषंगाने मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता आणि तिथून या सर्व शांती कराराची किंवा शांतता कराराची सुरुवात झालेली होती, म्हणून इस्लामाबाद हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. आणि हा अंतिम शांतता करार नाही तर पुढील वाटाघाटांसाठी काय आहे एक फ्रेमवर्क अग्रीमेंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग इथून पुढे 60 दिवसात काय होणार आहे आणि कशा पद्धतीने चर्चा होणार आहे हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. आता हा करार का महत्वाचा आहे तर बघा, 60 दिवसांची युद्धविरामाची व्यवस्था या करारातून करण्यात आलेली आहे. म्हणजे इथून पुढे 60 दिवस हे कुठलंही युद्ध होणार नाही आहे आणि जगाला सुद्धा याचा एक काय म्हणतात जगाला सुद्धा सुटकारा मिळालेला आहे. दोन्ही देशांनी तात्काळ शत्रुत्व थांबवण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि पुढील 60 दिवसात अंतिम करार म्हणजे जो काही फायनल करार असेल तो तयार करण्याच्या प्रयत्नात हे असणार आहे. आणि या काळात अटींचे पालन झाले तरच मग हा कायमस्वरूपी करार होऊ शकतो आणि अखेर युद्ध थांबू शकतं असं या कराराचं महत्व आहे. ठीक आहे, आता बघा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा इथे यामध्ये का महत्वाचा आहे? जसं की मी सांगितलेलं होतं बऱ्याचदा की इथून हा जगाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असतो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून, आणि याचा जो फटका भारताला बसलेला आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. सो हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कडीचा मुद्दा या युद्धामध्ये होता. तर बघा, हा जगातील सर्वात महत्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे आणि या करारानुसार काय झालेलं आहे, इराणने व्यापारी जहाजांसाठी मार्ग खुला
करायचा आहे असं या करारामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे यावर हा बघा इराण तुम्हाला इथे दिसून येतो आणि हा जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे यावर इराणचा कंट्रोल होता आणि मग हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर बंद झाला तर जगाचा व्यापारच त्या ठिकाणी थांबलेला दिसतोच. ठीक आहे, सो तो आता रिओपन होणार आहे. समुद्री वाहतुकीची सुरक्षता सुनिश्चित करायची आहे आणि अमेरिकेने काही नौदल निर्बंध त्या ठिकाणी हटवायचे आहे. मध्ये जो अमेरिकेने जहाजांवर हमला केलेला होता त्यामध्ये 3 भारतीय सुद्धा मारले गेलेले होते. सो आता या अनेक घटना आपल्या त्या ठिकाणी थांबलेल्या दिसतील. भारतासाठी फायदा काय तर तेलाच्या किमती कमी राहू शकतात, पण अजून सुद्धा यावर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी सुरूच आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलाच आहे की खरंच कमी होतील का. कारण काय आहे तर जे इराणने म्हटलेलं आहे की इथून 60 दिवस आम्ही कुठलाही टॅक्स घेणार नाही, या मार्गाने जे काही व्यापार होणार आहे, जे काही जहाज जाणार आहे, पण 60 दिवसानंतर आम्ही टॅक्स कलेक्ट करू शकतो. सो तो सुद्धा आता फायदा होणार आहे की नेमका भारताला कशा पद्धतीने फायदा होणार आहे की अजून तेलाचे भाव वाढणारच आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. भारताच्या ऊर्जा सुरक्षतेला मदत आणि मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यास आयात खर्च घटू शकतो. हे एक महत्वाची बाब आपल्याला त्यामध्ये दिसून येते. सो थोडंसं आपण पॉझिटिव्हली याकडे बघू शकतो आणि हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं महत्व आपल्याला या युद्धामध्ये दिसून आलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, एक जो महत्वाचा यामध्ये कन्सर्न दिसून येत होता तो होता अणु कार्यक्रमाबाबत. सो यामध्ये मग काय ठरवण्यात आलेलं आहे या करारामध्ये? करारात इराणला काय मिळालेलं आहे तर अणु ऊर्जा कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा लागणार नाही. जे अमेरिका म्हणत होते की इराणने आपले जे काही न्यूक्लिअर काय म्हणता येईल ते जे प्रोजेक्ट्स आहेत ते कम्प्लिटली बंद करायचे आहे आणि या पद्धतीने चर्चा किंवा या पद्धतीने अमेरिका इराणला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. पण आता करारात म्हटलेलं आहे की पूर्णपणे बंद करावा लागणार नाही, परंतु जे अण्वस्त्र विकसित न करण्याचे जे काय आहे ते हमी इराणला द्यावी लागणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मग इराण तयार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काय की समृद्ध म्हणजे एनरिच युरेनियमची पातळी कमी करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. जे काही न्यूक्लिअर वेपनसाठी हे युरेनियम वापरण्यात येतं, सो त्याची प्रक्रिया किंवा त्याची पातळी जी आहे युरेनियमची ती आता कमी करण्याच्या दिशेने इराणला काही पावलं उचलावे लागतील. यावर इंटरनॅशनल ऑटोमेट एनर्जी एजन्सी हे देखरेख करणार आहे आणि त्यांच्या देखरेखीखाली या अणुऊर्जा कार्यक्रमाबाबत इराणला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. परंतु जे पूर्णपणे बंदी आहे ते अजून सुद्धा झालेली नाही. सो हा जो फायदा आहे किंवा ज्या पद्धतीने इराणने अमेरिकेला घुटण्यावर आणलेला आहे, सो हे सुद्धा एक आपल्याला कारण त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर काय इराणला यामध्ये काय मिळालेलं आहे तर निर्बंधामध्ये सवलत मिळालेली आहे. तेल निर्यात सुलभ होऊ शकते. ज्या पद्धतीने तिथून व्यापार चालतो आणि तेलाचं भांडार जे आपल्याला मध्य पूर्वेमध्ये दिसून येतं, सो आता तिथून तेलाची निर्यात सुलभ होताना दिसून येणार आहे. हा एक फायदा इराणला झालेला आहे. त्यानंतर बँकिंग व्यवहारांना परवानगी मिळू शकते. ज्या पद्धतीने अमेरिकेने सँक्शन्स लावलेले होते आणि त्याचा फटका सुद्धा इराणला कुठे ना कुठे दिसून येत होता, सो आता व्यवहारांना परवानगी मिळू शकते. त्यानंतर काही आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाऊ शकतात, जे सँक्शनची गोष्ट आपण त्या ठिकाणी करत होतो. सो इथे अगेन इराणला फायदा झालेला आहे. त्यानंतर गोठवलेली मालमत्ता, जे काही परदेशामध्ये इराणने इन्व्हेस्टमेंट असेल, अब्जावधी डॉलरच्या मालमत्तेचा जो प्रश्न काही उपस्थित झालेला होता तो सुद्धा सोडवण्याची प्रक्रिया आता या करारामधून सुरू होऊ शकते. त्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते. हा सुद्धा फायदा इराणला त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर पुनर्बांधणी निधी म्हणजे जो काही या युद्धामध्ये डिस्ट्रक्शन झालेलं असेल, सो सुमारे 300 अब्ज डॉलरच्या पुनर्बांधणीच्या योजनेचा उल्लेख या करारामध्ये करण्यात आलेला आहे. मात्र हा पैसा कुठून येतील हे अजूनही निश्चित झालेला नाही. पण त्या अनुषंगाने आता इथून जे पुढे 60 दिवस किंवा 2 महिने चर्चा चालणार आहे त्यामध्ये या गोष्टींना कुठल्या पद्धतीने डील करता येईल, ट्रॅक करता येईल या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. पण एकूणच इराणला त्या ठिकाणी फायदा झालेला आपल्याला असं निश्चितच म्हणता येईल. आता सर्वात मोठे वादग्रस्त मुद्दे या ठिकाणी काय उपस्थित होतात तर बघा, क्षेपणास्त्र कार्यक्रम कायम आहे आणि इराणने काय आहे की बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रम बंद करण्याचे अजूनही मान्य केलेले नाही. म्हणजे बघा, अमेरिका जे म्हणत होतं त्याच्या कम्प्लिटली विरोधात हे आपल्याला दिसून येतं. प्रादेशिक प्रभाव नेटवर्क पूर्णपणे मोडीत काढण्याचेही त्यांनी मान्य केलेले नाही. जे काही लेबननवर वगैरे हल्ले झालेले त्या ठिकाणी आपण न्यूज कव्हर केलेल्या होत्या, तो सुद्धा विषय बघितलेला होता. सो हिजबुल्ला असेल, हमास असेल, हौतीज असेल यांच्याशी संबंधित चिंता अजूनही कायम आहे आणि म्हणून मग अमेरिकेची या करारामध्ये माघार झालेली आहे का? अमेरिकेला जे हवं होतं ते अजूनही सक्सेसफुल झालेलं नाही आणि म्हणून इराण त्यामध्ये वरचढ ठरताना आपल्याला दिसून येत आहे. आता हा जो काही करार झालेला आहे, हा जो काही 60 दिवसांचा सीज फायर झालेला आहे, मग हा इतका निर्णायक का?
तर बघा, हा एकतर अंतिम करार नाही, इथून 60 दिवसात हा अंतिम करार होणे अपेक्षित आहे. पण जर इराणने अटी मोडल्या, जे काही या अटी किंवा हे जे काही 14 पॉइंट्स यामध्ये दिलेले आहेत त्यामधून जर काही अटी मोडल्या आणि अणु कार्यक्रमात जर सहकार्य केलेलं नाही, जे ऑटोमिक एनर्जी किंवा IAEA जे आहे ते जे काही देखरेख ठेवणार आहे, तो यामध्ये जर त्यांनी सहकार्य केलं नाही किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मझ म्हणजे जो काही समुद्र मार्ग आहे तो जर पुन्हा बंद केला, तर अमेरिका पुन्हा कठोर भूमिका घेऊ शकते आणि युद्ध परत एकदा सुरू होऊ शकते. अशा सुद्धा काही आशंका आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पण ज्या पद्धतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की अमेरिकेचं नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आणि अमेरिकेकडे तेलाचं जे भांडार आहे ते फक्त 4 हप्त्यांसाठी शिल्लक राहिलेलं आहे. पण अशा पद्धतीने आता पुन्हा वाटत नाही की अमेरिकेला हे युद्ध सुरू करायला परवडणार आहे म्हणून. आता तुमचं यावर काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं पुढे 60 दिवसात काय होणार आहे आणि अमेरिका खरंच नरमलेला आहे का आणि इराण त्यामध्ये वरचढ ठरलेला आहे का, हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. यामध्ये वैशिष्ट्य काय? प्रिलिम्स प्लस मेन्स आहे. सर्वात महत्त्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट लिस्ट प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचंय? माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, काही गायडन्स हवे असेल, निसंकोचपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी. हा QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला अपडेटेड मटेरियल मिळेल आणि सोबतच मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे. तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.